नमस्कार. या बायका चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा होतोय. इंटरनॅशनल वुमन्स डे ची ह्यावेळची थीम आहे गिव्ह अँड गेन आणि युनायटेड नेशनची पण एक थीम असते दरवर्षी महिला दिनानिमित्त. तर त्यांची ह्या वर्षीची थीम आहे राईट्स, जस्टिस अँड ऍक्शन फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स. म्हणजेच हक्क, न्याय आणि कृती या त्रिसूत्रींवर यंदा भर दिलाय. आणि आजचा आपला पॉडकास्टही ह्याच थीमवर आधारित आहे. महिला आणि त्यांच्यासाठीचे कायदे म्हणजे महिला आणि मालमत्ता वितरण या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. विषय तसा खूप मोठा आहे, विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण त्यातल्या काही मुद्द्यांवरती ऍडव्होकेट सुप्रिया कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ऍडव्होकेट सुप्रिया कुलकर्णी गेली 20 वर्ष प्रॉपर्टी क्षेत्रात प्रॅक्टिस करत आहेत. विविध बँका, संस्था, हाऊसिंग सोसायटी ह्यांच्या त्या कायदेशीर सल्लागार देखील आहेत. तर त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल अशी मी आशा करते. तर मी त्यांचं स्वागत करते या पॉडकास्टवर. नमस्कार सुप्रिया. नमस्कार. या आपल्या कायदेविषयक पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. तर सुप्रिया, मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हे विचारायचंय की आपण मगाशी म्हटलं महिला आणि मालमत्ता वितरण किंवा थोडक्यात म्हणायचं तर मिळकतीचं विभाजन, म्हणजे आम्हाला लेमॅनला जसं कळतं त्या भाषेमध्ये मिळकतीचं विभाजन. तर ह्याच्यामध्ये महिला आणि पुरुष ह्याच्यात काही कायद्यानुसार नियम किंवा तरतुदींमध्ये फरक आहे का? हो, नक्कीच. आता आपल्या सर्वसामान्य भाषेत बोलायचं तर महिला ही 2 घरांची लक्ष्मी असते. ती सासरी ही लक्ष्मी असते, ती माहेरची पण लक्ष्मी असते. त्यामुळे तिला मिळणारी संपत्ती ही दोन्हीकडनं असते, सासरी आणि माहेरी आणि स्वकष्टार्जित. पुरुषांची ही स्वकष्टार्जित आणि मृत्यूपत्राद्वारे त्यांना काही मिळाली तर तशी असते. त्यामुळे त्यांच्या संपत्ती विभाजनाचे कायदेही पूर्णतः वेगळे आहेत. महिलांचे क्लास 1 हेअर्स जेव्हा स्वकष्टार्जित आणि पतीकडून असतात तेव्हा तिचे पती आणि मुलं असतात. पण पुरुषांचे क्लास 1 हेअर हे त्याचे आई, बायको, मुलं हे असतात. म्हणजे हे स्वकष्टार्जित बाबत पण हे स्वकष्टार्जित आणि पतीकडून मिळालेले ह्याच्या दोन्हीसाठी हे लागू आहे. दोन्हीसाठी हाच नियम आहे. अच्छा. आणि एखादी महिला अविवाहित असेल तर तिच्यासाठी काय नियम आहेत? आता विवाहित महिलेचं मी पहिल्यांदा सांगते, विवाहित महिलेला पोटगी एखाद्या बक्षीसपत्राने, स्वकष्टार्जित किंवा मृत्यूपत्राद्वारे जर एखादी संपत्ती आली आणि तिचे निधन मृत्यूपत्र न करता झाले तर तिच्या संपत्तीची विभागणी ही पती, मुलं यांच्यात समसमान होईल. त्यात मुलांचा जर आधीच मृत्यू झाला असेल आणि तो मुलगा असेल तर त्याची बायको आणि मुलं ह्यांना त्या मुला एवढा हिस्सा मिळेल. तसेच जर मुलगी असेल, तिचे जर आईच्या आधी निधन झाले असेल तर तिच्या मुलांना तो हिस्सा मिळेल. समजा हे कुणीही हयात नसतील तर पतीच्या नातेवाईकांना ही सगळी संपत्ती मिळेल. पण अविवाहित महिला असेल तर तिला मिळणारी संपत्ती ही तिच्या माहेरून किंवा आई वडिलांकडून असेल. तर अविवाहित महिलेला मिळणारी संपत्ती आणि तिचा मृत्यूपत्र न करता झाला तर ती पहिल्यांदा वडिलांच्या नातेवाईकांना जाईल. म्हणजे भाऊ किंवा भावांना जाईल, काकांना जाईल. आणि हे कुणीही हयात नसतील तर आईच्या नातेवाईकांना ही सगळी संपत्ती जाईल. आणि विवाहित महिलांबद्दल तू मगाशी म्हणालीस, पण जर एखादी महिला म्हणजे एकत्र कुटुंबात राहते आणि घर सासऱ्यांच्या नावावर आहे आणि तिच्या पतीचा अकस्मात मृत्यू झालाय, तर अशा वेळेला तिचा घरावरती किती अधिकार असेल नसेल, कायदा काय सांगतो? अगदीच चांगला प्रश्न आहे महिलांसाठी. महिलांना एक गोड गैरसमज असतो की पतीच्या मृत्यूनंतर जे पतीचं आहे ते सगळं माझे. मग भले त्यात नॉमिनेशन जरी असलं तरी नॉमिनी हा तुमच्या प्रॉपर्टीचा केअरटेकर असतो, तो त्या प्रॉपर्टीचा मालक होत नाही. तर जर ते घर सासऱ्यांच्या नावावर आपण 100% आहे असं धरून चाललो आणि सासरे हयात आहेत तर सासऱ्यांना ते बक्षीसपत्राने
खरेदी खरेदी खताने आणि मृत्यूपत्राद्वारे कुणालाही देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सासऱ्यांचं निधन जर मृत्यूपत्र न करता झालं तर त्यांना हिंदू वारसा कायदा लागू होईल आणि त्यात त्यांच्या मुलाचा जो हक्क आहे तो ह्या विधवा पत्नीला नक्कीच मिळेल. बरं सुप्रिया, तू आता उदाहरण देताना म्हणजे सांगताना म्हणालीस की त्या म्हणजे महिलेचा पतीचं अकस्मात निधन झालंय आणि सासऱ्यांच्या नावावर घर आहे आणि त्यांनी जर मृत्यूपत्र करून ठेवलं असेल आणि त्याच्यात तिला काही दिलं नसेल तर काही अधिकार राहत नाही. पण समजा त्यांनी मृत्यूपत्र केलं नाहीये आणि त्यांचंही निधन झालं, तर अशा वेळेला तिचा हेअर म्हणून किंवा तिच्याकडे काही वारसा हक्काने काही येतं का? म्हणजे तिला काही अधिकार मिळतात का त्या घरावरती? हो, नक्कीच मिळतो. आता तिच्या नवऱ्याचा जो शेअर आहे, नवरा हयात नसल्याने ती आणि तिची मुलं ही क्लास 1 हेअर म्हणून त्या ह्याच्यात गणली जातात. ह्या ह्याच्यात तिला त्या घरातनं काढण्याचा किंवा त्या हक्कापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही. ओके. आणि आता ह्याच अनुषंगाने या ना मला हे विचारायचंय की निपुत्रिक महिला आहे, तर हं. तिच्या बाबतीत कायदा काय सांगतो? म्हणजे अगदी विभाजनाच्या अगदी बाबतीत. चांगला प्रश्न. निपुत्रिक महिला असतील तर माझा जसा सगळ्यांना मृत्यूपत्र करण्याचा सल्ला असतो तर निपुत्रिक महिलांनी तर ते नक्कीच करावं. कारण का निपुत्रिक महिलांचं कसं होतं की आपण आपल्या संपत्तीची पुढच्या पिढीसाठी सोय करून ठेवत असतो, साधारण ती ठेवावी अशी इच्छा असते. आता ह्या ह्याच्यात 2 प्रकारच्या संपत्ती येतात, एक पतीकडनं आणि स्वकष्टाची आणि दुसरी आई वडिलांकडनं आलेली संपत्ती. आता पतीकडून आलेली संपत्ती, समजा एखाद्या बाईला एखादा फ्लॅट हा पतीकडून मिळालाय, तर पतीचं जर आधीच निधन झालं असेल तर त्या फ्लॅटचा मृत्यूपत्र न केल्याने पूर्ण अधिकार हे पतीच्या नातेवाईकांकडे जातात आणि जर वडिलांकडे मिळालेली संपत्ती असेल त्या महिलेला तर त्याचे पूर्ण अधिकार हे वडिलांच्या नातेवाईकांकडे जातात. मग अशा परिस्थितीत जो आपला सांभाळ करेल, ज्याच्यावर आपला सगळ्यात जास्त विश्वास आहे, त्याच्या नावे जर मृत्यूपत्र करून ठेवलं तर त्या व्यक्तीच्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील, तिचं उर्वरित आयुष्य अत्यंत सुखात जाईल. आता तू जे बोलतेस त्याच्यावरनं एक लक्षात येतंय, मगाच म्हणजे आपल्या बोलण्यात उल्लेख येतोय त्याच्यावरून, की मृत्यूपत्र करणं हे किती गरजेचं आहे, महत्वाचं आहे. तर आणि स्पेशली महिलांनी तर हे करावंच असं तू सजेस्ट करशील, तर त्याविषयी जरा सांग ना, म्हणजे आपल्या महिलांना माहिती होईल, ऐकणाऱ्या सगळ्यांना. आता माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये महिला जेव्हा येतात क्लायंट म्हणून, त्याचे ना एक काही मी उदाहरणं देते. महिलांचा पहिल्यांदा एक ना असा एक असतो व्ह्यू की जे होईल ना ते माझ्या नंतर राहतील ते बघून घेऊ. दुसरं असतं की माझ्या नवऱ्याचं निधन झालंय ना, मग ते सगळं माझंच आहे. म्हणजे त्यात माझं नाव आहे, प्रॉपर्टी नाही, हे असं काही नसतं. समजा जर एखादा फ्लॅट असेल तो 50% ह्या महिलेच्या नावावर आहे, 50% पतीच्या नावावर आहे. तर पतीच्या निधनानंतर तो 100% महिलेच्या नावावर होत नाही. किंवा महिलांना एक तसं म्हटलं तर घरासाठी चांगली सवय असते मागचा हात, आणि पण कायद्याला ही सवय दिसत नसते. म्हणजे महिलांना खूप सवय असते की पैसे साठवून ठेवणे, सोनं साठवून ठेवणे, मग ते कुणाच्या दुसऱ्यांच्या नावावर ठेवणे, तिसऱ्या ठिकाणी ठेवणे. पण आपल्याला आपल्या गोष्टीचा उपयोग वेळेत हवा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. नातेसंबंध आणि कायदा, कायद्याला नातेसंबंध कळत नाही, नातेसंबंधांना कायदा कळत नाही. दोन्ही जरी आपण योग्य हातात हात घालून जर ह्या गोष्टी चालल्या तर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्य सुखकर जात. मृत्यूपत्र करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. तुमच्या स्थावर जंगम मालमत्ता तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कुणालाही देऊ शकता. त्याच्यात ते रजिस्टर करावं असंही कंपल्शन नाहीये. त्याला 2 साक्षीदार लागतात, 1 किंवा 2 एक्झिक्युटर लागतात. तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट आहात याचं सर्टिफिकेट लागतं. पण माझं असं मत आहे किंवा सल्लाही असा आहे की मृत्यूपत्र हे नेहमी चांगल्या योग्य वकिलांकडनं करून घ्यावं. मृत्यूपत्र हे रजिस्टर करावं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण मृत्यूपत्र केलेलं असेल तर ते घरच्यांना मृत्यूपत्र केले हे सांगावं.
ते कुठं ठेवलंय हेही सांगावं. नाहीतर बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की मृत्यू झाल्यानंतर आमच्याकडे क्लायंटचे नातेवाईक येतात आणि विचारतात माझ्या आईबाबांनी नक्की मृत्यूपत्र केलंय का, कुठं ठेवलंय, आणि त्यावेळेस तुम्हाला काहीच कल्पना नसते आणि मग मृत्यूपत्र करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. इतका अविश्वास ठेवून चालत नाही. आपल्याला एक्झिक्युटर जो आहे त्याला सांगून, भले तुम्ही ज्यांना मृत्यूपत्र किंवा मुलांना सांगू नका की कुणाला काय मिळालंय काय नाही, पण निदान ते मृत्यूपत्र केलंय ते कुठे आहे त्याचा वेळेत उपयोग होण्यासाठी हे गरजेचं आहे. आता अजून एक थोड्या कॉमन प्रॉब्लेम जे येतात ते सांगते मी, की मृत्यूपत्र करतो आज आपण, व्यवस्थित आहे ते रजिस्टर केलं आणि आपल्याला असं वाटायला लागतं की झालं माझं, आता माझं सगळं करून झालंय, मृत्यूपत्र केलंय, मी सगळी व्यवस्थित माझ्या ह्याची प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली. पण मधला एक टाइम स्पॅन असतो जेव्हा तुमचा मृत्यू होणं आणि मृत्यूपत्र करणं, तो किती काळ आहे हे कुणाच्याही हातात नाही. त्या काळात तुम्हाला पैसे लागू शकतात, पैसे लागू शकतात, एखादी संपत्ती लागू शकते. आता आपल्याला इतकं सोपं झालंय की एका वयानंतर आपल्याला माहिती असतं आपली सही मॅच होत नाही, आपल्याला स्वतः जाऊन पैसे काढणं शक्य नसतं. अशा वेळेस इंटरनेट बँकिंग घेऊन ठेवावं, नाहीतर तुमच्या संपत्तीचा तुमच्या हयातीत उपयोग होत नाही. तुम्हाला लागलेले पैसे ते मिळणं, तुमच्या व्यवस्थित खर्चाचं नियोजन होणं, कारण का नुसतं हॉस्पिटलचं नाहीये. पूर्वी घरी बायका असायच्या, ती घरातली बाई ही घरातली केअर गिव्हर असायची खूप मोठी, तिच्यामुळे ना स्वयंपाक पाण्याची वयस्क व्यक्तीला गरज असायची ना केअरटेकरची गरज असायची. आता हे सगळे खर्च वाढलेत आणि सुपर सिनियर लोक आणि त्यांची मुलं ही हळूहळू सिनियरिटीकडे चाललेलं आहे. सध्याच्या काळात अतिज्येष्ठ नागरिक हे साधारण 75 ते 80च्या वरच्या वयातले जे आहेत हे साधारण पूर्वीचे सगळे सरकारी नोकर आहेत. त्यांची व्यवस्थित मालमत्ता आहे, व्यवस्थित पेन्शन्स आहे, आणि मग ह्या सगळ्या ह्याचा योग्य आपल्यासाठी उपयोग होण्यासाठी याचं योग्य नियोजन होणे, ते कुणाला तरी विश्वासातल्या व्यक्तीला सांगणे, हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. मृत्यूपत्र रजिस्टर करणं जितकं गरजेचं आहे तितकंच मृत्यूपत्राचं योग्य इथे नियोजन करणं. इकडे मी तुला जरा थांबवते, कारण मगाच्या चर्चेमधनं दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या की मृत्यूपत्र हे रजिस्टर नाही केलं तरी चालतं आणि मृत्यूपत्र रजिस्टर देखील करता येतं, असं तू दोन्ही उल्लेख केलेस. पण मग मला हे जरा सांगशील का की रजिस्टर करण्याने काय फायदे होतात, किंवा का म्हणजे करणं गरजेचं, म्हणजे का केलं तर चांगलं असतं? एक मी साधं उदाहरण देतो. मृत्यूपत्राने समजा मुलीला एखादा 2 एफडी नावावर मिळालेले आहेत, त्याचे पैसे मिळाले, अनरजिस्टर्ड मृत्यूपत्र आहे, तर ते मृत्यूपत्र जर ती बँकेत घेऊन गेली तर बँक अधिकाऱ्यांना ही शंका येऊ शकते की हे लिगली करेक्ट आहे, हे शेवटचं आहे, हे कुणीही याची जबाबदारी घेत नाही, किंवा ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट मध्ये असेल, मधल्याच प्रोसेसमध्ये असेल, डेव्हलपरलाही हा प्रश्न पडू शकतो की हा फ्लॅट मी यांना द्यायचा आहे का नाही. रजिस्टर असेल तर त्याला एक प्रूफ असतं, आणि ह्या काळात सध्या प्रोबेट घेणं एक प्रकार पूर्वी असायचा म्हणायची आता वेळ आली, कारण का प्रोबेटची प्रोव्हिजन आता काढलेली आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने, प्रोबेट म्हणजे काय, हे शेवटचं आणि अस्सल मृत्यूपत्र आहे आणि ह्याचं वितरण त्या माणसाच्या इच्छेनुसार व्हावं अशी कोर्टाची ऑर्डर. पण जर एखाद्या व्यक्तीने प्रोबेट रद्द केलेलं आता असलं तरीही जर एखाद्या अथॉरिटीनी जर प्रोबेट मागितलं तर ते आपल्याला घ्यावं लागतं, आणि हे प्रोबेट घेण्यासाठी रजिस्टर मृत्यूपत्र असेल तर मार्ग जास्त सोपा होतो. त्यामुळे मृत्यूपत्र रजिस्टरच करावं लागतं, कारण का लिहिलेली मृत्यूपत्र त्याची ऑथेंटिसिटी मोजण्याचं ते परिमाण. हा, ओके, आलं लक्षात. म्हणजे आपण जर एखादा माल ब्रँडेड स्टोअर मधनं घेतला की आपल्याला एक समाधान असतं की हा ती वस्तू चांगली आहे, तसंच तो समोरच्याला समाधान मिळतं की हा रजिस्टर्ड मृत्यूपत्र आहे, म्हणजे त्याच्याही पेक्षा रिसीट सकट खरेदी करणं, म्हणजे त्याच्यावरती वॉरंटी लिहिलेली असते आणि कोणती काही व्यवहार करून खरेदी करणं ह्याच्यात फरक पडतो. लिहिलेल्या मृत्यूपत्राची कदाचित शाई उडून जाईल,
आणि हा विषयच निघालाय म्हणून मी सांगते की असं असतं ना, साधारण सिनियर सिटीजनचा एक विचार करायची एक पद्धत सारखी असते थोडक्यात. तर त्यांना त्या गोष्टी बऱ्याचशा कुणाला सांगायच्या नसतात. मग ते एक्झिक्युटर कुणाला नेमतात? आपल्याच वयाचे मित्र. आता आपल्याला जे हेल्थचे रिस्क फॅक्टर आहेत ते आपल्या मित्रांना तेवढेच असतात. मग तो एक्झिक्युटर आपल्या मृत्यूनंतर हयात असेल नसेल, त्यामुळे एक्झिक्युटर साधारण थोडा आपल्यापेक्षा 10 वर्ष तरुण नेमावा. म्हणजे तो त्यावेळेस आपल्या मृत्यूच्या वेळेस हयात असेल आणि आपली इच्छा पूर्ण होईल. आलं लक्षात. फारच म्हणजे चांगली माहिती तू मृत्यूपत्राच्या संदर्भात सांगितलीस. आणि परत परत सांगे, मृत्यूपत्र करा. ते करणं गरजेचं आहे, पण ते केलेलं ही घरच्यांना सांगा. घरच्यांना तुझ्यामध्ये अंधारात असे ठेवू अनुभव, नका. तुला माझे असे अनुभव बरेच अनुभव यासाठी आले खूप असतील. खूप अनुभव आलेले आहेत. एक असं एक मराठी सिरियल्स, हिंदी सिरियलचा एक फार वाईट प्रभाव आहे या अतिज्येष्ठ पिढीवर. म्हणजे त्यांना असं वाटतं, केलं मृत्यूपत्र, काढलं घरातनं बाहेर. एक माझ्याकडे क्लायंट काकू आल्या होत्या. त्या म्हणल्या, अगं तिला घरातनं बाहेर काढलं ना, परवा बिल केलं म्हणून. मी काही सिरियल बघत नाही तेवढे, मला ते काही कॉन्टेस्ट लागत नाही. म्हणलं तुमच्या मैत्रीण काय? नाही नाही ग, त्या सिरियल मधली ती. मग त्यांना समजावून व्हायला, काकू तर स्क्रिप्ट असतं, दाखवलेलं सगळं खरं नसतं. आपल्याला मृत्यूपत्र जरी केलं तरी आपण काही संपत्तीची मालकी आत्ता आपल्या हयातीत देत नाहीये, आपल्या नंतर ती मिळणार आहे. आणि ही खूप मोठी भीती असते की मी मृत्यूपत्र केलं तर एक तर माझं मरण येईल का, आणि दुसरं माझं मरण नाही आलं तर ती संपत्ती आता मी मृत्यूपत्र केलं म्हणजे झाली त्यांच्या नावावर. असं काहीही होत नाही. त्यांची तुमच्या निधनानंतरच ही संपत्ती त्यांच्या नावावर होते. त्यामुळे आणि तुमच्या कितीही वेळा इच्छेनं बदलता येतं का? कितीही वेळा बदलता येतं मृत्यूपत्र आपल्याला. फक्त मृत्यूपत्र कुठल्या प्रॉपर्टीचं करतात? स्वकष्टार्जित किंवा वारसा हक्काने आलेल्या ह्याच्यात आपला हिस्सा आहे तेवढ्याच करतायत. आपल्याला अच्छा. जर एखाद्या फ्लॅटमध्ये माझा 50% हिस्सा आहे आणि माझ्या पत्नीचा 50% हिस्सा आहे, तर मी पूर्ण फ्लॅटचं मृत्यूपत्र करू शकत नाही. मी माझ्याच मग हिस्साचं आता मृत्यूपत्र ह्याच्यात करू शकतो. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यावेळेला एखादं घर वडिलोपार्जित प्रॉपर्टीतलं आहे, तर त्यावेळेला मृत्यूपत्राच्या करताना ते त्यांच्या हिस्साच्या साठीच विभागणी करू शकतात, हो, असं म्हणजे आहे? 5 भाऊ आहेत, ह्यांच्या नावावर आता 20% हिस्सा आलेला आहे. तर डिव्हाइड झालेला आहे शेअर, तर तो त्या 20%चं ते मृत्यूपत्र आहे, तो हिस्सा कुणाला मिळतो हे म्हणू शकतात. पण ते पूर्ण प्रॉपर्टी ट्रान्सफर नाही करू शकत. बरं सुप्रिया, तू आता उल्लेख केलास की मृत्यूपत्र किती वेळा बदलता येतं, रजिस्टर करा आणि करायची गरज असते वगैरे, आणि एक्झिक्युटर बद्दल पण तू सांगितलंस. पण आता मला एक प्रश्न आहे की समजा एखाद्या महिलेने मृत्यूपत्र केलंय आणि तिने संपत्तीची वाटणी त्याच्यामध्ये लिहून काढली, पण काही काळानंतर तिला त्या संपत्तीतल्या काही गोष्टींची गरज भासली, स्वतःवरती काही खर्च करण्याची गरज पडली, तर अशा वेळेला काय म्हणजे तिचे अधिकार असतात आणि कशा प्रकारे ती करू शकते वापर संपत्तीचा? तर ह्यात काय आहे ना, की मृत्यूपत्र हे आपण स्वकष्टार्जित संपत्तीचं करतो. आपण हयातीत आपल्याला स्वकष्टार्जित संपत्तीचा पूर्ण विनियोग करायचा पूर्ण अधिकार असतो. मग तो विकायची वेळ येऊ देत, ती गिफ्ट करायची वेळ येऊ देत. मृत्यूपत्राचा हा उपयोग माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच होतो. आता समजा त्या व्यक्तीला, महिलेला लागली गरज, की मोठी गरज आलीये, घर विकावं लागतंय, दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागतं, तर त्यावेळेस ती ते घर विकू शकते. त्यानंतर ती त्या प्रकारे मृत्यूपत्रात बदल करू शकते, किंवा त्या मृत्यूपत्रात रेस्ट अँड रेसिड्यू जे राहतं, किंवा एफडी तोडू शकतात, लागू शकतात आजारपणासाठी. जर आपण स्थावर आणि जंगम मालमत्तेचं म्हणलं, त्या एफडी जरी मोडल्या तरी काहीही त्या मृत्यूपत्रावर फरक पडत नाही. स्थावर मालमत्ता असेल तर एखादी जागा विकली तर मृत्यूपत्र बदलावं शक्यतो, म्हणजे कन्फ्युजन कमी होतं, योग्य हे राहतं. आणि मगाशी एक राहिलेला मुद्दा म्हणजे मृत्यूपत्र करताना तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट आहे हे डॉक्टरांचं सर्टिफिकेट अत्यंत सर्टिफिकेट. गरजेचं आहे. त्यामुळे मृत्यूपत्र जरी केलं तरी गरज आल्यावर तुम्ही त्या संपत्तीचा पूर्ण उपयोग करू शकता. अच्छा, आणि ह्याला जोडून अजून एक मला प्रश्न आहे मृत्यूपत्राच्या संदर्भातच. एखाद्या महिलेने मृत्यूपत्र केलंय आणि तिच्या दोन किंवा जे काही वारस असतील त्याच्यामध्ये तिने संपत्तीची विभागणी केली,
लिहून ठेवलंय म्हणजे तिच्यानंतर काय करावं त्याचं. पण त्या वारसदारांपैकी एखाद्या वारसाचं तिच्या मृत्यूच्या आधी निधन झालं. तर अशा वेळेला कसं एक्झिक्यूट होऊ शकतं? म्हणजे परत बदलायची गरज पडते. हा पण फारच चांगला प्रश्न आहे. आता ह्या याच्यात मृत्यूपत्र समजा बदललं नाही, आपण समजून चालू की ते बाईची कंडिशन राहिलेली नाहीये चांगलं की ती मृत्यूपत्र बदलू शकते. आणि समजा एक प्रॉपर्टी आहे, ती 2 जणांना विभागली गेली, भाऊ आणि बहिणीत. आणि समजा भावाचा मृत्यू झालाय, तर ती संपत्ती पूर्ण बहिणीला मिळत नाही. भावाचे जे क्लास 1 हेअर आहे, म्हणजे भावाला जो मिळणारा हिस्सा आहे, तो त्याच्या मुलांना आणि बायकोला नक्कीच मिळतो. किंवा सेम बहिणीचा जरी मृत्यू झाला तरी बहिणीच्या मुलांना, कारण का बहिणीची परत ही माहेरून आलेली मालमत्ता होते, त्यामुळे हो. बहिणीच्या मुलांना तो मिळतो. मृत्यूपत्राचा उद्देशच हा असतो की मृत्यूपत्र करणारा जो आहे त्याच्या पूर्ण इच्छा ह्यात पूर्ण व्हाव्यात या मृत्यूपत्राला. आता समजा जरी 2/3 भावाला दिलं, 1/3 बहिणीला दिलं, तर आणि बहीण गेली तर त्या 1/3 मध्येच तिच्या मुलांना हिस्सा मिळेल, किंवा भाऊ गेला तर त्या 2/3 मध्ये त्याच्या वारसांना तो हिस्सा मिळेल. म्हणजे त्या मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीचा पूर्ण जो उद्देश आहे तो सफल होतो. ह्या याच्यात जर ती मृत्यूपत्र करणारी व्यक्ती हयात असेल, चांगली असेल, तर ती वेळेत तो मृत्यूपत्र बदलूही शकते. पण जर बदलणं अशक्य असेल तरी त्यांच्या इच्छेनुसार संपत्तीचं वितरण होतच. आता ह्या ठिकाणी जर प्रोबेट मागितलं एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या अथॉरिटीने, तर घेणं गरजेचं होऊ शकतं. सुप्रिया, आता एक शेवटचा म्हणजे आपण आता शेवटच्या सेगमेंटकडे आलोय, तर मला हे तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की आता हे जे आपले प्रेक्षक बघत आहेत हे कार्यक्रम, तर त्यांना कशा प्रकारे स्वतःच्या संपत्तीचं नियोजन करता येईल, की त्यांनी काय करावं? स्थावर जंगम मालमत्तेचं नियोजन त्यांनी कसं करावं? काही पॉइंटर्स देऊ शकशील का त्यांना? हो, नक्कीच. आता महिलांनी संपत्तीचं नियोजन तर नक्कीच करावं, पण माझा एक सल्ला आहे की जिजाबाईंच्या आणि सावित्रीबाईंच्या लेखी आपण, तर आपण व्यवहारातही लक्ष घालणं तेवढंच गरजेचं आहे. काय आहे, महिलांना इथे सही कर म्हणलं की सही करणं, बँकेच्या आपल्याला माहिती नसणं, अकाउंटचे डिटेल माहिती नसणं, आपल्याकडे कुठले इन्शुरन्स आहेत, कुठली प्रॉपर्टी कुठं आहे, आपलं लोन कुठं आहे, किंवा आपलं काय आहे, या नियोजनात लक्ष घालण्याची सवयच नसते, किंवा त्यांच्यावर कुटुंबाचा इतका मोठा भार असतो की ह्या गोष्टींकडे कदाचित दुर्लक्ष होतं. पण जर घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झालं किंवा अशी काहीतरी एखादा ऍक्सिडेंट होणं, एखादी मोठा मेडिकल इमर्जन्सी येणं, तर त्या बाईवर तो खूप मोठा आघात होतो आणि त्यात तिला निर्णय घेणं फार म्हणजे फार अवघड होतं. अशा वेळेस त्या बाईने पहिल्यांदा काय बघावं, की माझे सगळे बँक अकाउंट आहेत, माझ्या एकटीच्या नावावर आहे, जॉईंट नावावर आहे, घरातले सगळे आर्थिक व्यवहार कसे चालतात, आपल्याकडे कुठल्या पॉलिसीज आहेत, आपल्या स्थावर मालमत्ता कुठल्या, आपल्या जंगम मालमत्ता कुठल्या, आपण कुठल्या इथं आपल्याला पैसे काढता येणार आहेत, आपल्याला इंटरनेटचे निदान पासवर्ड तरी माहिती आहेत का, स्थावर जंगम मालमत्ता आहे. आता मी ह्या घरात राहतेय तर माझं ह्या घरावर खरंच हक्क आहे कायदेशीर, फक्त मी नॉमिनी म्हणून आहे, हे घर नवऱ्याच्या नावावर घेतलेलं आहे, मग माझ्या त्याच्यात कुठलाच हक्क राहत नाही. नवऱ्याकडे पूर्ण 100% अधिकार राहतात ते घर विकायचं, ते घर बक्षीसपत्राने ट्रान्सफर करायचं. ह्या याच्यात महिलांनी तिकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. कित्येक वेळा महिला घरासाठी पैसे देतात, पण घरच्या नवऱ्याच्या, सासऱ्यांच्या नावावर, कधी कधी तो भावांच्या नावावर येतो. मग कायद्याला कधीच नातेसंबंध कळत नाहीत, कायद्यांना फक्त समोरचा कागद जो आहे तो दिसतो. आता ह्याच्यात जर एखादं घर महिलेच्या नवऱ्याने त्याच्या आणि सासऱ्यांच्या नावावर घेतलं असेल, आणि जरी त्या महिलेने त्या घरासाठी कितीही पैसे दिले असतील आणि त्या नवऱ्याचं आकस्मिक निधन झालं, तर त्या 50% शेअर मध्ये तिला बिचारीला वाटा मिळेल. जो 50% शेअर जो सासऱ्यांचा आहे तो जर ह्यांना मिळाला नाही, किंवा योग्य वेळेस सासऱ्यांनी तो मुलाला गिफ्ट केलेला नसेल, तर त्या 50% शेअर मध्ये
दीर, नंदा या सगळ्यांचे हक्क होतील. सेम आई वडिलांकडे राहिल्यावर बऱ्याच वेळा महिलांना सवय असते की आई वडिलांच्या नावावर घर घ्यायचं, आई वडिलांच्या नावावर घर घेतलं तर त्यात भाऊ बहिणीचा हिस्सा होतो, तुमचा हिस्सा 1/3. म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी नोकरी करून जे जमवलेले पैसे असतात तेही शेवटी तुमच्या वेळेला तुम्हाला उपयोगी येतच नाही. त्यामुळे ज्या गोष्टी आपण जरी आधी घेतलेल्या असल्या तरी जर त्या आपल्या नावावर योग्य वेळी गिफ्ट करून घ्याव्यात. आपल्या गोष्टींचं नियोजन करावं. आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार आपल्याला ज्या आपल्या गोष्टी द्यायच्या त्याचं मृत्यूपत्र करावं. आपले अकाउंट आपण हे करावे. याचा रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मला खूप अनुभव येतो की महिला येतात त्यांना जर विचारलं, अहो तुमचं विल करायचं, मला जरा डिटेल्स द्याल का तुमचे, आपल्याला तिथं मेन्शन करायला, ह्यांना विचारून सांगते. ह्यांना जेव्हा विचारायला जातात तेव्हा ह्यांनी अर्ध्या गोष्टी सांगितलेल्याच नसतात. त्यामुळे त्या महिलांना खूप मोठा मानसिक धक्का बसतो, मानसिक त्रास होतो. त्यामुळे ह्या गोष्टी योग्य वेळी योग्य वयात करणं गरजेचं आहे. व्यवहारात एखाद्या गोष्टी विचारणं, एखाद्या गोष्टीची माहिती घेणं हा कुठलाही गुन्हा नाही. गप्प बसून कुठल्याही गोष्टीचे हक्क मिळत नाही. योग्य वेळी योग्य माहिती घेणं, ती आपल्याकडे लिहून ठेवणं हे अत्यंत अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या स्वतःच्या हक्कांचा पूर्ण नियोजन करावं. ते हक्क त्यांना मिळतील योग्य वेळी, त्याच्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागणार नाही, ह्याकडे लक्ष द्यावं. थोडक्यात डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. संपत्तीचं विभाजनाच्या आधी पण संपत्तीचं डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाचं आहे. ते असं आणि ते घरातल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. ते घरातल्यांना माहिती असणं गरजेचं आहे. एकतर कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर त्या विषयाचा तज्ज्ञ सल्लागाराकडे जाणं गरजेचं आहे. गुगल, व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटी याचा सल्ला हा 100% कधीही खरा नसतो. कधीही मध्ये एक व्हॉट्सअपवर पोस्ट फिरत होती की सोसायटीत नॉमिनेशन केलं की तुम्ही मालकी हक्क, तुम्हाला सोसायटीत तुम्हाला कुठली डीड करायची गरज नाहीये, मृत्यूपत्र करायची गरज नाही. ह्या भ्रमात अत्यंत सिनियर सिटीजन आहेत, हे अत्यंत चुकीची माहिती आहे. सोसायटीत नॉमिनी हा केअरटेकर असतो, हा मालक होत नाही. हिंदू वारसा कायदा हा त्या संपत्तीसाठी लागतोच. म्हणजे जरी तुमचा एखादा मुलगा तुम्ही नॉमिनी म्हणून केला तरी तो फ्लॅट पूर्ण त्यांना मिळत नाही, उरलेल्या भावंडाचाही त्यात हिस्सा लागतो. त्यामुळे पूर्ण सल्ला घेणं, योग्य व्यक्तीकडे जाणं, तो सल्ला घेणं ही अत्यंत सध्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा जे 50-60 दशकातले लोक होते त्यांच्याकडे संपत्तीच नव्हती की त्या संपत्तीचं त्यांनी नियोजन करावं. जे साधारण 90 किंवा 90च्या दशकात रिटायर झालेले लोक आहेत, जे आता सुपर सिनियर सिटीजन, त्यांच्याकडे बऱ्यापैकी स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचं योग्य नियोजन करणं हे प्रचंड गरजेचं आहे. आणि फक्त सिनियर सिटीजन नाही, आता सध्याचा फ्लो बघितला माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये तर मृत्यूपत्र करणाऱ्यांचं वयोगट हा 40-50 कडे आलेलं आहे. प्रत्येकाला ती गरज जास्त वाटते कारण का आहेच आहे. आपण कोविडही अनुभवलाय, प्लेंटी अनसर्टन्टी ही अनुभवली. त्यामुळे आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचं योग्य नियोजन व्हावं ही फार मोठी गरज. बरोबर आहे. आणि मला वाटतं प्रॉपर्टी किती आहे ह्याच्याही पेक्षा जी आहे ती योग्य हातात पुढे जाणं, त्याच्यासाठी इतरांनाही त्रास होऊ नये आपल्यानंतर आणि आपल्यालाही तो त्रास होऊ नये आपण हयात असतानाही, अशा पद्धतीने ते नियोजन आधीपासूनच आखणी करणं हे तेव्हाही उत्तमच. योग्य वेळी योग्य गोष्टीचा उपभोग मिळणं. आता समजा एकच मगाशी तू गिफ्ट डीड विषयी, एकच मिनिट, मगाशी तू गिफ्ट डीड बद्दल बोललीस तर ते काय असतं? गिफ्ट डीड म्हणजे आपण आपल्या हयातीत आपल्या जे रक्ताचे नातेवाईक आहेत किंवा कुणालाही एखादी प्रॉपर्टी आपली बक्षीसपत्राने देऊ शकतो विदाउट एनी कन्सिडरेशन. ते केलं की म्हणजे त्या वेळेपासनं त्या माणसाचा त्या संपत्तीवर हक्क निर्माण होतो. मग हे आपण आपल्या मुलाला, मुलींना देता येऊ शकते का? म्हणजे त्याच्यामध्ये पण काही पर्सेंटेज देऊन
करता येते का? की आपण अर्धी आपली प्रॉपर्टी देऊ शकतो, अर्धी आपल्याकडे ठेवू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीला आहे त्याला त्यावेळेस जर काही त्याचा उपयोग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो त्या व्यक्ती. म्हणजे 50% घर असेल आपल्याकडे, 100% नावावर असेल तर 50% पण मुलांना देऊन 50% आपल्याकडे ठेवू शकतो. यांनी काही आपल्याला घरातनं कुणी काढू शकेल किंवा घरातनं हक्क कमी होईल असं काही होत नाही. हा मुख्य प्रश्न कुठे येतो, जेव्हा एखादी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाते. जर रिडेव्हलपमेंटला ती बिल्डिंग गेली आणि ते सिनियर सिटीजन असतील, त्यांनी मृत्यूपत्र केलेलं नसेल किंवा करायची इच्छा नसेल आणि ती मधली जी प्रोसेस असते त्या ह्याच्यात पॉवर पेटर्ननी देऊ शकतो. पण मग बऱ्याच वेळा सहीचे अधिकार दुसरा व्यक्ती नॉमिनी असतो, फक्त तो मेंबर नसतो, मग त्याला सही करायचे अधिकार, या सगळ्यात प्रश्न येतो. मग ती 50% जर ते घर गिफ्ट केलेलं असेल तर ते 50%चं मृत्यूपत्र करूच शकतात. म्हणजे नवीन फ्लॅट त्या सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणं, हे करणं, त्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला पण त्याचा उपभोग घेता येतो. सुकर होतो, बरोबर. हा, आता हे आणि ती प्रोसेस मृत्यूपत्रात सुकर होते त्यांच्यासाठी हो. पण. आता ही रिडेव्हलपमेंट मध्ये सध्या आपल्या मुंबई भागात खूपच सध्या चालू आहे रिडेव्हलपमेंट सगळीकडे. रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये जर आपल्याकडे मृत्यूपत्र नसेल तर रिडेव्हलपमेंटला बिल्डिंग जाणं आणि नवीन फ्लॅट हातात मिळणं, ह्या प्रोसेसमध्ये जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नवीन तुम्हाला फ्लॅट मिळण्यासाठी आपल्याला हेअरशिप सर्टिफिकेट घ्यावं लागतं. हेअरशिप सर्टिफिकेट म्हणजे परत कोर्ट प्रोसेस आली. त्यामुळे ह्या जेव्हा रिडेव्हलपमेंटमध्ये आपली प्रॉपर्टी जाणार असेल त्यावेळेस त्या प्रॉपर्टीचं काय करायचंय, मृत्यूपत्र करणार आहोत, आपण गिफ्ट करणार आहोत, त्याचा वेळीच योग्य निर्णय घेणं फार गरजेचं. फारच महत्वाची माहिती तू आम्हाला दिलीस आणि नक्कीच प्रेक्षकांनाही ह्या गोष्टीचा फायदा होईल. धन्यवाद परत एकदा तू इथे येऊन तुझ्या अभ्यासाचा, अनुभवाचा सगळ्यांनाच फायदा करून दिलास, माहिती दिलीस, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद कविता, मला ही संधी दिल्याबद्दल या बायका चॅनलचे अत्यंत आभारी आहे. आपला हा महिला दिन स्पेशल कायदेविषयक पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे ऐकायला आम्हाला आवडेल. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीची कायदेविषयक सिरीज यापुढेही तुम्हाला ऐकायला आवडेल का आणि कोणत्या मुद्द्यांवर आवडेल हेही आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.